नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बैठकीला हजर होतो ना, तुमचं काय म्हणणं आहे? मला थोडं मान्य आहे वगैरे काल सगळे चळवळीचे कुटुंबामध्ये सगळं पालकमंत्री आणि आंबेडकर चळवळीचे लोक आहेत आमच्या आंदोलनाबद्दल काही इतर गोष्टी तुमच्या आंदोलन तिथे काय काय करतात तुम्ही जसं म्हटलं की बाबा आमचं काय बंद पडते हां आंदोलनाच्या नावावर जे दुकानं चालू आहे ते बंद पडते ते दिवस पण दूर नाही दुकाने बंद पडायला आधीच कामी होतो। उपोषणाला बसले 14 दिवस आहे, तुमचं काय मागणी आहे? आमची मागणी मुळात एकच आहे। 24 मार्चला आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताची श्रीकांतने आमचे घरे पाडल्यामुळे आहे, त्याच्या मोबदल्यात आम्हाला परमनंट घरे देण्यासाठीची आमची मागणी आहे। त्यांनी मागणी मान्य केलेली आहे, परंतु जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरे मिळणार आहे त्याला 2-2.5 वर्ष लागतील, तोपर्यंत आम्ही कुठं राहायचं हा आमच्यापुढं प्रश्न असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करा। तात्पुरत्या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करण्याची आमची तात्पुरती मागणी आहे। ही मागणी मान्य झाली म्हणजे तुमची घराची पूर्ण मागणी मान्य होतेच। यासाठीच आमचं हे आंदोलन चालू आहे। गेले 132-33 दिवस झाले। आज लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन, जे शासन हे लोकांनी निवडून दिले ते लोकांकडे लक्ष देत नाही, आणि जे प्रशासन आहे ते शासनाच्या तोंडाकडे बघून स्थानिक निर्णय बनवत आहे। उदाहरणार्थ या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यांनी घरघर संविधान म्हणून एक कार्यक्रम घेतला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। यावेळी सुद्धा आमचं आंदोलन चालू आहे। आम्ही त्यांना प्रश्न केला, साहेब आम्हाला संविधान कळलं, आता केवळ एवढंच करा, कलम 21 नुसार जो आमचा अधिकार आहे राईट टू लाईफ विथ डिग्निटीचा, सन्मानाने जगण्यासाठी आम्हाला घर द्या। आम्हाला संविधान कळलेलं आहे, ती चांगली गोष्ट आहे, तुम्ही घरे घरे संविधान करता आहे। मी त्यांना संविधान सांगत होतो, ते मला म्हटले मलाही संविधान तुम्हालाही कळतं, आपण याच्यावर विचार करू, ताबडतोब होत नसतं, त्यामुळे 10 दिवसानं करा। ही आहे जून महिन्यातली गोष्ट। पालकमंत्री गायब झालेले आहे, जिल्ह्याचे खासदार गायब झालेले आहे। ज्या मतदारसंघात आम्ही राहत होतो प्रदीप जयस्वाल यांच्या, त्यांनी कधी बघितलं नाही। लोकप्रतिनिधी हे लोक भावनेवर निवडून आले, त्यांना कळायला पाहिजे। तुमच्या समाजाचा पालकमंत्री आहे, अनेक लोक तुमच्या चळवळीचे त्यांचा उदो करतात, तुम्ही त्याच्या विरोधात बोलतात। जे आक्रोश करणारे लोक होते ना, मोर्चा काढला होता, त्यांना लाज वाटायला पाहिजे। 4 महिन्यामध्ये आंबेडकर जर कळून घ्यायचा आहे, आंबेडकरनं संविधानिक लोकशाही दिली या देशामध्ये। चळवळीचे पालकमंत्री आहेत, तुम्ही मान्य करत नाही का त्यांची भावना? त्यांची भावनेला काय किंमत असते का? हो, संविधानात काय आहे त्याला किंमत आहे ना। म्हणजे माझी भावना आहे, अंबानीला एखादी पोरगी असेल तर तिच्यासोबत लग्न करण्याची होतं का? व्यावहारिक आहे का? संविधान काय सांगतं त्याला किंमत आहे, आणि जे आक्रोश करणारे आहे त्यांनी विचार करावा, लाज वाटायला पाहिजे। मध्यंतरी प्रश्न 1 मिनिट पुढचं बोलू दे। म्हणजे लोकशाहीमध्ये आंदोलनं हे लोकशाहीला प्रगल्भ करतात। 133 दिवसापासून हे लोक बसलेले आहेत, त्यांच्या शांततेचा मार्गाचा तुम्ही उदो करायला पाहिजे का? किती शांततेने हे चाललेलं आहे, अडाणी लोक आहे, उद्रेक केला तर काय होईल शहरामध्ये? हे आंबेडकरी चळवळीनं त्यांनी जे ठेका घेतला आक्रोश करण्याला लक्षात घ्यायचं। आंदोलनाच्या भूमिका, त्यांचा आक्रोश करणे म्हणजे आंबेडकरी चळवळ नाही। आंबेडकराला अभिप्रेत काय होतं ती आंबेडकरी चळवळ, कुठून काहीतरी आपल्याला काहीतरी भेटतं म्हणून चळवळी करायच्या, आणि त्याच्यामुळे ते काय झालं आक्रोश करणाऱ्यांचं?
झालं का? जलीलला अटक झाली का? मोठ्या टिमक्यानं काढला होता ना मोर्चा. काय झालं त्याचं पुढे? लाज वाटायला पाहिजे त्यांना. हार त्यांची आहे. मोर्चा काढला होता सरकार, संजय शिरसाटचं आहे, सरकारमध्ये आहे. माझी खासदाराला तुम्ही अटक करू शकत नाही. एक तर तुम्ही खोटा गुन्हा नोंद केला, याचा अर्थ झाला. पोलीस त्याला का अटक करू शकले नाही? तुमच्या आंदोलनाची हार झाली. खोटा आक्रोश करता तुम्ही, म्हणून हार झाली तुमची. उद्या तो जलील, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला, अटक केली नाही. अटक करून कोर्ट काय करेल? त्याला सोडून देईल 5 मिनिटामध्ये. तुमच्या आंदोलनाला जलीलने भेट दिलेली आहे का? जलीलनं काही भेट नाही दिली. तुम्ही बघा, आंबेडकरी आंदोलनातून अपेक्षा करू शकतो. संवैधानिक याच्यामध्ये जे जे राजकीय पक्ष रजिस्टर्ड झाले कलम 19 नुसार आणि भारतीय प्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार, पीपल्स ॲक्टनुसार जे रजिस्टर्ड झाले, त्या सर्वांची जबाबदारी आहे देशातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावणे, प्रचार करणे, प्रशासनाला भेटणे, शासनाला भेटणे. परंतु विशेष आंबेडकरी पक्षाकडून आम्ही अपेक्षा करू शकतो. समाज म्हणून, समाजाचे मंत्री म्हणून, समाजाचे पालकमंत्री म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण त्या सगळ्या भंग होताना दिसत आहेत. होती. आणि ते समाजाचे पालकमंत्री नाही आहे, ते केवळ औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यांच्या विचारधारेचा कुठलाही व्यक्ती असेल तरी संविधानाने त्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी दिली. परंतु त्याचं पालकत्व काय? द्वेष. द्वेषापोटी माझ्या राजकारणामध्ये कोणी अडथळा येत असेल म्हणून द्वेष करणारं संविधानिक अधिकार तुम्ही देणार नाही, असं काही पालकत्व असतं. कुठलाही पालक, वडील कोल्हापूरून कितीही का आमची मालकी हक्काची जमीन आहे म्हणून असं म्हटलं का? सरकारीचे ना, आम्हाला नाही म्हणून तर बसलो होतो आम्ही त्याच्यावर. सर्व जिल्ह्यामध्ये तीच स्थिती. कोणाला राहायला नाही म्हणून सरकारी जमिनीवर घरं बांधले, झोपड्या बांधल्या. कोणाला जगण्याचं साधन नाही म्हणून सरकारी वन जमीन त्यांनी काढली. आणि त्याच्यामधून तुमच्या समाजाचे, ज्यांना तुम्ही मंत्री म्हणतात, आक्रोश करणारे त्याला समाजाचा मंत्री म्हणतो. आता कुठे झोपले का ते? तुमच्या समाजाच्या मंत्र्यांनी असा आदेश काढलेला आहे. काही एकीकडे समाज म्हणायचं आणि एकीकडे ग्राउंड लेवल समाजाला भिकारी बनवायचं, समाजाला करायची नाही, अशी दुटप्पी आहे. दुटप्पीने अत्यंत खालच्या स्तराची भूमिका आहे, मनोवृत्ती आहे. माझ्यासारखं घर 20-50 कोटीचं घर कोणाचं बनवू नये? बघा जरा तुमच्या पालकमंत्र्याचं घर कसं आहे. बुद्धाची इकडं मूर्ती, तिकडं मूर्ती, आणि मनामध्ये अत्यंत शांतता, मनामध्ये इतराबद्दल द्वेष. काय कामाची? बुद्धाची मूर्ती घरावर लावून. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर हे प्रगल्भ आणि माणुसकीचं नातं आहे, माणुसकीचं तत्वज्ञान आहे. बुद्ध बाबासाहेब गळ्यामध्ये, अंगठ्यामध्ये, घरावर ठेवून चालणार नाही. त्यांच्या विचारानं वैयक्तिक आचरण करावं लागणार. तसं तुमच्या सामाजिक न्याय मंत्र्यामध्ये नाही चरित्र नाही, आणि पालकमंत्र्यामध्ये सुद्धा चरित्र नाही. हे त्या आक्रोशकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. महानगरपालिकेचे प्रशासनाचे लोक तुमच्याशी काही दिवसापूर्वी येऊन गेले आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी शब्द दिला होता धर्मशाळेसंदर्भात, तर काय त्याकडे कसं बघतात? त्यांनी जे प्रस्ताव दिले रात्र निवारा गृहामध्ये राहण्याचे, आम्ही तो प्रस्ताव स्वीकारला. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन ते बघण्यासाठी सुद्धा गेलो. 5 ठिकाणचे आम्ही बघून आलो. चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, मोती कारंजा, गांधीनगर आणि N6. त्यापैकी मोती कारंजा, N6 आणि गांधीनगरचे निवारागृह आम्हाला पटलेले सुद्धा आहे. फक्त ते रात्र निवारागृह आहे आणि एकल व्यक्तीसाठी, कुटुंबरहित व्यक्तीसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मोठाले ते हॉल्स आहे. आमचे आंदोलनकर्ते कुटुंबासह आहे आणि कुटुंबासह राहताना त्यांच्यासोबत त्यांचं सामान आहे. त्यांना त्यांचं वैवाहिक जीवन जगता येणार नाही, खाजगी जीवन जगता येईल का हॉलमध्ये अशा लोकांना? तर आम्ही त्यांना मागणी केली की तिथं असं पार्टिशन करा, आम्ही तिथं राहायला जातो. संख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृह करा, पाण्याची नळाची व्यवस्था करा, लाईटची करा. जे तुम्ही आमच्यावर 50 लाख भाड्यावर खर्च करायचं म्हणता, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा त्याच्यावर 5 लाख खर्च केले तर प्रश्न मिटतो. आम्ही आजही स्वीकारायला तयार आहे.